सर्वजण खामशेत ग्रामस्थ तसंच माननीय मुत्तासाहेब विकेजी मुत्तासाहेब यांचे हॉस्पिटलमध्ये जमलेलो आहोत आणि तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ जो हॉस्पिटलमध्ये काम करतो त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या जे पाठीशी धावपळ करणारे आज सर्वजण आणि सर्व खामशेत ग्रामस्थ आज या ठिकाणी आपण उपस्थित आहेत। हा उपक्रम तसं म्हणलं तर आज खामशेत ग्रामस्थांच्या वतीने आणि तसंच आमचे बंधू संभाजी दत्तू गायके यांनी हे नियोजित केलेलं आहे। आज जो आत्तामध्ये खामशेत फाट्यावरती जो मोठा एक दुर्घटना घडली, आज त्या सांप्रदायिक पालखीमध्ये जी आळंदी यात्रा होती त्या यात्रेला जाणाऱ्या पालखीमध्ये जो कंटेनरने घुसून धडक दिली, आज त्या माता भगिनीचा त्यावेळेस मृत्युमुखी पडल्या त्या निमित्ताने आज त्या डॉक्टर साहेबांनी त्या जे लोक होते पेशंट होते ज्यांना ज्यांना लागलं होतं ज्यांना दुखापत झाली त्यांच्यासाठी आज डॉक्टर साहेबांनी खूप काही मदत केली। एक त्यांनी म्हणजे नाही का जीवापाड धावपळ करून तसेच ॲम्ब्युलन्सचे कैसर भाऊ असेल ड्रायव्हर तसंच संजय भाऊ कुलकर्णी असतील या लोकांनी पण जे डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे धावपळ करत त्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करून कोणाला मोडतोड झाली कोणाला काय झाली हे धावपळ करून त्यांनी खूप काही मदत केली। त्या निमित्ताने खामशेत ग्रामस्थांच्या वतीने आम्ही माननीय डॉक्टर साहेब यांचा एक छोटासा सत्कार करून त्यांना मान सन्मानित करीत आहे। तसंच कैसर भाऊ असन संजय भाऊ कुलकर्णी असन या सर्व लोकांचा आणि पूर्ण स्टाफचा मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि तसेच त्या माता माऊली मंजुळाबाई प्रभाकर तांडेल या आज आपल्यातून त्या हयात होत्या आज नाहीये तर त्यांनाही आज त्यांचा बरोबर दसक्रिया विधी आज त्यांना मी माझ्या खामशेत ग्रामस्थांच्या वतीने आज इथं जमलेले सर्व समुदाय वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। तसंच खामशेत ग्रामस्थांच्या वतीने मी डॉक्टर साहेबांचा सत्कार करू इच्छितो। तसंच आमचे गावचे माननीय रामकृष्ण हरी, मी हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज गांधी उरण ते जासई श्री क्षेत्र आळंदी इकडे ही दिंडी चालली होती। महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली हा कार्तिकी वारीसाठी समाधी सोहळ्यासाठी आपली दरवर्षीप्रमाणे ही दिंडी जाते। दरमजल करत करत खामशेत या गावी ही दिंडी वस्तीला होती 10/11/2025 या दिवशी व सकाळी नित्यनेमाने ही दिंडी 11/11/2025 या दिवशी खामशेतला सर्वांचं निरोप देताना ही दिंडी अगदी खाली आल्यानंतर रस्ता ओलांडत असताना आपल्या वारकऱ्यांचा भीषण अपघात झालेला आहे। त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपल्या मंजुळाताई तांडेल त्या मृत्युमुखी पडल्या। इतर आपल्या वारकऱ्यांना दगाफटका झाला होता। अशा अवस्थेमध्ये आपण ज्या पद्धतीने ज्ञानोबरायांना काकुळतीने आवाज देतो किंवा पांडुरंगाला आपण वारकरी जेव्हा आवाज देतो तेव्हा तो भगवान परमात्मा धावत येतो, त्याच पद्धतीने डॉक्टर विकेश मुत्तासर अगदी धावत आले व इकडे तिकडे न बघता पटकन दगाफटका झालेल्या ज्या वारकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये महावीर हॉस्पिटलमध्ये खामशेत या गावी त्यांनी आणलं आणि ट्रीटमेंट चालू केली आणि आता ते सर्व वारकरी व्यवस्थित आहेत। काही जणांना डिस्चार्ज सुद्धा झालेला आहे। उपस्थित असलेले सर्व माझे जवळचे खामशेत गावचे ग्रामस्थ, सरपंच, विद्यमान सरपंच, त्याचबरोबर आजी माजी सर्व सरपंच, चेअरमन आणि माझे सहकारी मित्र, आजचा जो योग घडवलाय त्या माझे सहकारी मित्र संभाजी भाऊ गायके यांच्या विशेष प्रयत्नातनं त्यांनी एक माणुसकीची जाण म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागे शाबासकीची थाप ठेवण्याचा प्रयत्न गाववाल्यांनी केलाय। प्रथमतः त्यांचं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन आणि त्यांचा आभार मानतो। झाला त्यावेळी पहिला फोन मला जेव्हा गाववाल्यांकडनं मला फोन आला त्याच्यानंतर माझी जी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसची यंत्रणा आहे त्या सर्व यंत्रणेला मी फोन केला। मग त्याच्यामध्ये KKR ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, संजय कुलकर्णी साहेबांची JGS ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस, त्याच्याचबरोबर KKR ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पिंटू आणि प्रभाकर मानकर यांच्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसला कॉल दिला। त्या कॉल दिल्यानंतर ताबडतोब तिथं आमची सर्व लोक त्या यंत्रणेसाठी पोहोचली
ज्यावेळी पोहोचली त्याच्यानंतर मी सकाळी 6:30 पावणे 7च्या आसपास प्रथमतः मी झोपेतनं उठलो आणि घरच्या मंडळींना मी उठवलं की मला गाडीचा कंटेनर दिंडीमध्ये घुसला, एवढाच फक्त निरोप भेटलेला होता. मग तिला मॅडमला, सरपंच मॅडमला उठवलं आणि त्यांना म्हणलं तू बाकीची तयारी कर, मी हॉस्पिटलला जातो बाकीची तयारी करतो. आणि कारण आम्हाला माहित नव्हतं की 2 पेशंट आहे की 5 पेशंट आहे का 50 पेशंट आहे. तयारी तर आपल्या त्या पद्धतीने करावी लागते, कारण कोणतंही कंटेनर घुसल्यानंतर पेशंट अत्यावश्यक घटनेमध्ये येतात. मग मॅडमनी सर्व आमच्या जुन्या स्टाफला लगेच व्हॉइस कॉलवर प्रत्येकाला बोलून घेतलं की बाबा आता इथं आली आमची शेख सिस्टर, ते सध्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये काम करतात, ते असेल वेट एन्ड जॉय मध्ये काम करणाऱ्या आमच्या सारिका सिस्टर असेल, सचिन नागोत्रा असेल. संजय कुलकर्णीला जेव्हा कळलं की सर्व पेशंटला घ्यायला अँब्युलन्सेस जातात, त्यांचा मुलगा अँब्युलन्स घ्यायला पेशंट घ्यायला गेला, तर ते स्वतः माझ्यासोबत माझ्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. टोटल आम्ही 13 ते 14 पेशंट त्यावेळी बघितले. त्याच्यामधले आपण रजिस्टर गव्हर्नमेंटच्या रिपोर्टला आपण 10 जणांचे रजिस्ट्रेशन झालं. त्याच्यामध्ये एक डेथ होती आणि बाकीचे लोकांना विविध ठिकाणी मार लागला होता. असा होतकरू आणि जाणकार अशा खामशेत गावाला प्रथमतः मी त्यांच्या कामाला आणि त्यांच्या शौर्याला वंदन करतो. कारण त्या एरियामध्ये होणाऱ्या घटनेमध्ये त्यांचे फोन येतात आणि तिथल्या लोकांना, अनोळखी पालखी लोकांना पण त्यांची सर्व्हिस असतात. याच पालखीची सेवा करत असताना ते त्याच दिवशी 3 पालख्यांची पण सेवा करत होते. त्यांचं सर्व शौचालयाचं काम असेल, त्यांच्या अंघोळीचे काम असेल, त्यांच्या खाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व ग्रामस्थ मंडळी करत असताना आज माझ्यासोबत 10-11 दिवस झाले प्रत्येक गाववाले प्रत्येक पेशंटच्या मागे खंबीर अशी उभा आहे. प्रत्येकाला जेवण आणणे, खाण्यापिण्याच्या वस्तू इथं पुरवणे वारकऱ्यांसाठी. त्याचबरोबर त्याच वारकऱ्यांना इथून पुढच्या एरिया म्हणजे वारी पण तुटायला ना पाहिजे ह्याचं पण भान ठेवून गाववाल्यांनी पुढं त्यांना पुढच्या मार्गेला त्यांच्या ग्रामस्थांनी मार्गस्थ केलं आणि त्यांची वारी पण उपस्थित इथे सर्वांना मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानते. जेवढे पण खामशेतचे ग्रामस्थ आज जाणून त्यांना माहिती होतं की बाबा काय काम केलंय, तो त्याच्यासाठी शाबासकी थाप द्यायला पण खूप मोठा जिगर लागतो. आणि मी खरंच मनापासून त्यांचा आभार मानते की म्हणजे त्यावेळेस आम्हाला काही हे पण म्हणजे डोक्यात पण नव्हतं की काय म्हणजे किती पेशंट्स आहे, काय माझं वर्किंग नॉन वर्किंग स्टाफ जे पण होते त्यांनी म्हणजे हे नाही बघितलं की मला हे येतं का नाही येतं का, मी काय करू काय नाही करू. म्हणजे जेवढे पण माझा जुना स्टाफ होतं त्यांनी पण ते पण म्हणजे मदतीला माझ्या फक्त एक कॉल वरती सगळे हजर होते. सकाळचे 6 वाजले होते. आम्ही म्हटलं हे पण नाही बघितलं की कोणाला उठवू कोणाला नाही. जे म्हणजे ज्यांना पण कॉल केले एकही स्टाफनी मला असं नाही सांगितलं की मला नाही जमणार. माझा नाईटचा स्टाफ सुद्धा म्हणजे सकाळी त्यांचा टाइम होता 8 वाजता जायचं, पण कोणताही स्टाफ माझा गेलेला नव्हता. म्हणजे 2 दिवस त्यांनी नॉन स्टॉप वर्किंग केलं. त्याच्यानंतर डॉक्टर्सची टीम म्हणजे ते तर आहेच आहे, बाकीचे दुसरे जे कामशेटचे डॉक्टर होते सचिन नागोत्रा त्यांना पण एक कॉल केला, ते पण लगेच आले. आणि बाकीचे सर्व सहकारी म्हणजे जेवढे पण आहे कामशेटचे ते सर्वांनी पण आम्हाला खूप सहकार्य केला. आणि वारकरीची हे सेवा करायला आम्हाला भेटलं ते आमचं खूप मोठं भाग्य आहे. आणि कुठे ना कुठे आपण म्हणतो की देव असतो, म्हणजे ते बघायला सुद्धा भेटलं. आणि आज या लोकांनी आमची म्हणजे ते जाणीव करून आम्हाला शाबासकीची थाप दिली, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी परत सर्वांचा एकदा आभार मानते.